नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या पण मला वाटतं खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे डार्क सायकॉलॉजी. म्हणजे मानवी स्वभावाची अशी बाजू जिथे इतरांना नकळतपणे हाताळणं किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याची वृत्ती दिसते. बरोबर. आपण डॅनियल जेम्स हॉलिन्स यांच्या डार्क सायकॉलॉजी सिक्रेट्स ह्या पुस्तकातल्या काही मुद्द्यांवर बोलूया. म्हणजे ही संकल्पना काय आहे, ती कशी वापरली जाते आणि महत्वाचं म्हणजे अशा भावनिक हाताळणीपासून स्वतःला कसं वाचवायचं यावर जरा विचार करू. तर मग सुरुवात करूया. डार्क सायकॉलॉजी म्हणजे नक्की काय आणि नेहमीच्या मानसशास्त्रापेक्षा हे वेगळं कसं आहे? हो, नक्कीच. तर ही संकल्पना आहे ना, ती माणसाच्या मनातल्या किंवा स्वभावातल्या नकारात्मक अगदी विघातक विचारांचा आणि वर्तनाचा अभ्यास करते. अच्छा. म्हणजे बघ, जिथे पॉझिटिव्ह सायकोलॉजी आपल्याला चांगलं जीवन जगायला मदत करते, हो, तिथे डार्क सायकोलॉजी लोकांच्या काय म्हणतात त्याला, इतरांना बळी बनवण्याच्या मानसिकतेचा अभ्यास करते. यात अनेकदा मग गुन्हेगारी किंवा समाजाच्या नियमांविरुद्धचं वर्तन येतं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे असं वागण्यामागे नेहमी काहीतरी मोठं स्पष्ट कारण असेलच असं नाही. कधीकधी ते विनाकारणही असू शकतं. पुस्तकात गुप्त भावनिक हाताळणी म्हणजे कव्हर्ट इमोशनल मॅनिप्युलेशनवर खूप भर दिलाय. हे कसं करतात लोक? म्हणजे समोरच्याला कळत पण नाही. अगदी. हेच तर त्यातलं वैशिष्ट्य आहे. ही हाताळणी खूप सूक्ष्म असते. यात लोकांच्या भावना, त्यांचे विचार, त्यांची वागणूक, त्यांच्या नकळत बदलण्यासाठी काही खास युक्त्या वापरल्या जातात. उदाहरणार्थ NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. भाषा आणि देहबोली वापरून लोकांच्या मनावर, वर्तनावर कसा प्रभाव टाकायचा याचे काही तंत्र वापरले जातात. काही वेळा पिकअप आर्टिस्ट, PUA समुदायात ज्या युक्त्या वापरतात तशा युक्त्यांचाही इथे संबंध येतो. अच्छा. यात थेट नाही, पण लोकांच्या अवचेतन मनावर म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर प्रभाव टाकला जातो. सुरुवात होते विश्वास जिंकण्यापासून, गोड बोलून, आपुलकी दाखवून, आणि मग हळूच स्वतःचा छुपा अजेंडा म्हणजेच स्वार्थ साधला जातो. याचंच एक मोठं रूप म्हणजे प्रॉपगँडा. हो, ऐकलंय. इथे मग मोठ्या जनसमुदायावर प्रभाव टाकायचा असतो. निवडक माहिती द्यायची, लोकांचं लक्ष भलतीकडेच वळवायचं, अशा गोष्टी. आणि NLP मधल्या काही गोष्टी जसं मिररिंग म्हणजे समोरच्याच्या नकळत त्याच्यासारखे हावभाव करणं. त्याने आपलेपणा वाटतो ना. अगदी. किंवा अँकरिंग म्हणजे एखादा विशिष्ट शब्द किंवा स्पर्श वापरून लोकांच्या मनात ठराविक भावना जागृत करणं. हे सगळं वैयक्तिक पातळीवरही वापरलं जाऊ शकतं हाताळणीसाठी. आता इथे 2 शब्द येतात. मन वळवणे म्हणजे पर्स्युएजन आणि फसवणूक म्हणजे डिसेप्शन. यातला फरक काय आहे नक्की? दोन्हीत प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असतो नाही का? बरोबर. पण फरक महत्वाचा आहे. मन वळवणे म्हणजे कसं समोरच्याला पटवून देणं, पण तिथे निवड करण्याचं स्वातंत्र्य असतं त्या व्यक्तीला. म्हणजे जाहिरातींसारखं? हो, जाहिराती किंवा अगदी राजकीय प्रचार वगैरे. पण फसवणूक म्हणजे जाणीवपूर्वक खोटं सांगणं, दिशाभूल करणं. यात अगदी छोट्या खोट्या गोष्टींपासून म्हणजे व्हाईट लाईजपासून ते अगदी मोठ्या आर्थिक फसवणुकीपर्यंत काहीही येऊ शकतं. बापरे. आणि गंमत म्हणजे डिडेरिक स्टेपल नावाचा एका प्रसिद्ध सोशल सायकोलॉजिस्टने तर चक्क संशोधनात डेटा खोटा बनवला होता. काय सांगताय? हो, म्हणजे फसवणूक कुठेही होऊ शकते आणि त्याचे नैतिक प्रश्न खूप मोठे असतात. लोकांवर नियंत्रण ठेवायला किंवा त्यांना हाताळायला अजून काय युक्त्या वापरतात? नोम चॉम्स्कींच्या काही युक्त्यांचा उल्लेख आहे पुस्तकात. त्या काय आहेत थोडक्यात? हो, चॉम्स्कींनी काही सामान्य युक्त्या सांगितल्या आहेत ज्या विशेषतः माध्यमं किंवा सत्ता वापरू शकतात. त्यातल्या काही महत्त्वाच्या म्हणजे एक, लोकांचं लक्ष विचलित करणं, महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष हटवून अनावश्यक गोष्टीत गुंतून ठेवणं. हे तर दिसतंच की आजकाल. दुसरी युक्ती, समस्या निर्माण करा, प्रतिक्रिया येऊ द्या आणि मग उपाय द्या. म्हणजे मुद्दाम एखादी समस्या तयार करायची, लोकांमध्ये भीती निर्माण होऊ द्यायची आणि मग आपणच तारणहार म्हणून यायचं. अगदी. आणि मग हवा तो उपाय लादायचा. तिसरी म्हणजे हळूहळू बदल घडवणे, म्हणजे एखादा मोठा बदल एकदम न आणता टप्प्याटप्प्याने आणायचा. म्हणजे लोकांना सवय होते आणि विरोध होत नाही. बरोबर. अशा अनेक युक्त्या आहेत ज्या खूप हुशारीने वापरल्या जातात. हे सगळं ऐकून खरंच थोडं सावध वाटायला लागलंय. मग या डार्क सायकोलॉजीच्या युक्त्यांपासून, या भावनिक हाताळणीपासून स्वतःला वाचवायचं कसं? काय करता येईल? नक्कीच उपाय आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे जागरूकता. हे मान्य करणं की असे लोक असू शकतात आपल्या आसपास, ही पहिली पायरी आहे.
ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्या वागण्यातली विसंगती ओळखायला शिकणं. म्हणजे एका माणसाशी गोड बोलणं आणि त्याच्या मागे किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल टोकाचं वाईट बोलणं, हे एक लक्षण असू शकतं. अच्छा. तिसरं, शक्य असेल तर अशा लोकांपासून भावनिक आणि प्रत्यक्ष अंतर ठेवणं. त्यांच्याशी बोलायचंच असेल तर एकदम स्पष्ट आणि ठामपणे बोलणं. असर्टिव्ह कम्युनिकेशन ज्याला म्हणतात. म्हणजे आपल्या सीमा ठरवणं, पर्सनल बाउंड्रीज. अगदी, त्या ठरवणं आणि त्याबद्दल ठाम राहणं. कधीकधी मॅन्युप्युलेटरच्या वागण्याकडे सरळ दुर्लक्ष करणं पण उपयोगी पडतं. किंवा क्वचित प्रसंगी जर आपल्याला सुरक्षित वाटत असेल तर त्यांच्या वागण्यावर थेट बोट ठेवणं, म्हणजे कॉलिंग देम आउट. पण हे जपून करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं, आपल्या निरीक्षणावर विश्वास ठेवणं आणि सकारात्मक विचार करणं. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. तर थोडक्यात सांगायचं तर आज आपण डार्क सायकोलॉजी म्हणजे काय, भावनिक हाताळणी कशी होते, त्यासाठी NLP, प्रोपगंडा, फसवणूक अशा युक्त्या कशा वापरतात हे पाहिलं आणि चॉम्स्कींनी सांगितलेले काही प्रकारही बघितले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यापासून स्वतःला कसं वाचवायचं यावरही बोललो. हो, आणि हे लक्षात ठेवायला हवं की या युक्त्या फक्त कुठल्या तरी मोठ्या गुन्हेगारी जगातच वापरल्या जातात असं नाहीये. त्या आपल्या रोजच्या आयुष्यात, अगदी जवळच्या नात्यांमध्ये, कामाच्या ठिकाणी, मित्रमैत्रिणींमध्ये कळत न कळत वापरल्या जाऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. तर ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार मनात ठेवण्यासारखा आहे. आपल्या रोजच्या अनुभवांमध्ये, बोलण्यामध्ये कधी अशा नकळत होणाऱ्या हाताळणीचे किंवा नियंत्रणाचे प्रयत्न जाणवले आहेत का? स्वतःच्या किंवा इतरांच्या वागण्यात असे काही सूक्ष्म नमुने कधी लक्षात आले आहेत का, ज्यावर आता या आपल्या चर्चेनंतर पुन्हा एकदा विचार करता येईल? यावर नक्की विचार करा.